नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज मी आलेलो आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला पॅचवर्क करायला. आता तुम्ही विचार करत असाल पॅचवर्क म्हणजे नक्की काय, आणि गणपती बाप्पांना पॅचवर्क तर मी तुम्हाला आता दाखवतो पॅचवर्क मध्ये काय केलं जाते ते. तर हे बघा, मूर्ती तयार झाल्यानंतर जेव्हा साच्यातून काढली जाते त्यावेळेला हे असे काही काही ठिकाणी थोडेफार खड्डे राहतात, म्हणजे जे तयार साच्यामध्ये पीओपी वगैरे चिटकून राहते. तर हे जे खड्डे असतात ते भरण्याचं काम करायचं असते पीओपीनी, त्याला म्हणतात पॅचवर्क. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो आता ते पॅचवर्क कसं करायचं ते. तर सगळ्यात आधी जिथे छोटे हे आहेत खड्डे असे, तर ते पाणी लावून घेतो आणि मग त्यानंतर थोडंसं पीओपीला ओलसर करून ते असे खड्डे बुजवायचे असतात आणि मग ते प्लेन करायचे असतात. ह्याला म्हणतात पॅचवर्क. हे बघा, जे बारीक बारीक खड्डे असतात हे सगळ्याच मूर्त्यांना तसं असतात, ते नंतर भरले जातात. जसे रस्त्यावर खड्डे पडले की ते बुजवले जातात डांबर टाकून, त्याच पद्धतीने हे पीओपी लावून खड्डे बुजवले जातात. असं पॅचवर्क केलं जातं. हा इथे एक पॅचवर्क होता तो भरला. तर हे असे पॅचवर्क केलं जातं. हे झालं की याच्यानंतर मग पुढची प्रोसेस. तर मंडळी, पुढची प्रोसेस बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.